बाळासाहेबांचे खरे वारसदार शिंदे आणि आम्हीच, मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर आसूड, तर मुंबईचा महापौर महायुतीचा आणि मराठी होणार असल्याचा पुनरुच्चार. वरळीतून युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा. मुंबईतल्या प्रचार सभेतनं एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. फडणवीसांना विनंती केली म्हणून ठाकरेंना गेल्यावेळी महापौर पद मिळालं, एकनाथ शिंदेंचा दावा. तर खरा सूर्याजी पिसाळ जनतेला माहिती, ठाकरेंवर पलटवा. तब्बल 2 दशकांनी राज ठाकरे उद्या सेना भवनची पायरी चढणार. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर घडामोडींना वेग. अवघ्या राजकीय वर्तुळाचं भेटीकडे लक्ष. अजित पवारांना सोबत घेण्याआधीच मुख्यमंत्र्यांना सावध केलं होतं. अजित पवारांच्या भाजपवरील टीकेला रवींद्र चव्हाणांचं जोरदार प्रत्युत्तर. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार थेट सामना. राजकारणामध्ये लवकरच नवा बॉम्ब फुटणार. पवार भाजपसोबत येणार काय प्रश्नावर आशिष शेलारांचं माझा कट्ट्यावर उत्तर. तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाणं चुकीचं, आशिष शेलारांचं. समोर येईल त्यांना सपाट करण्याची ठाकरे बंधूंमध्ये ताकद. कॉफी विथ कौशिकमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंना आत्मविश्वास. एकनाथ शिंदेंना समोरासमोर चर्चेचं दिलं चॅलेंज. मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंच्या हत्येमुळे सोलापूर तापलं. पोलीस संरक्षणातील अंत्ययात्रेसाठी मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर. मविया नेत्यांचे भाजपवर जोरदार आरोप. देवा देताय तो छप्पर फाडके. सावित्रीबाई फुलेंच्या जयंती कार्यक्रमात छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव. साताऱ्यातल्या नायगावचं नाव बदलून सावित्रीबाई फुले करण्याची ही मागणी. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आयपीएलमधनं बाहेर. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारामुळे रहमानच्या आयपीएलमधल्या समावेशाबाबत देशामध्ये रोष. बीसीसीआयचे केकेआरला रहमानला संघातनं वगळण्याचे निर्देश.